बघा तर खरं, हा लालबुंद तवंग आणि रश्श्याचा जो दाटपणा फक्त बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. मग खायलाही किती भारी असेल. नमस्कार मंडळी, तर आपली आजची रेसिपी अंडा करी. तर एक बॉयलरमध्ये मी 6 अंडी उकडत ठेवलेली आहेत. तुम्ही भांड्यामध्येही उकडून घेऊ शकता. चला मग वेळ न घालवता मसाला बनवूयात. 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे आणि 1 वेलची. तीळ जिरे मस्त तडतडून घ्यायचे आहेत. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आहे. आता थोडा वेळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. 10 ते 12 लसूण पाकळी, अर्धा इंच आल्याचा तुकडा. हा मसाला बनवायचा आहे त्या पद्धतीने खोबरं घ्यायचं आहे. मी अर्ध्या वाटीपेक्षाही कमी खोबरं घेतलेलं आहे. मोठ्या आकाराचा कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. थोडीशी फ्रेश ताजी कोथिंबीर. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. थोडंसं वाटल्यानंतर यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत मसाला बारीक करून घ्यायचा आहे. पद्धतीची कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता आपली अंडीसुद्धा उकडून झालेली आहेत. एक बॉयलरचा फायदा हा आहे की अंडी शिजलेत की नाही हे बघावं लागत नाही. ऑटोमेशनमुळे ती मशीन आपोआप बंद पडते. भांड्यांमध्ये साधारणतः अंडी उकडायला 10 मिनिटे लागतात. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात त्या पद्धतीने अंड्यांवर थोडे कट पाडून घ्यायचे आहेत. जास्त डीप कट मारायची गरज नाही आहे, नाहीतर मग अंडी मसाल्यांमध्ये फुटून जातात. आपण या अंड्यांना हलकीशी फोडणी देणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हिंग पावडर, हळद पूड आणि थोडंसं लाल तिखट. हळद आणि तिखटामुळे अंड्यांना एक सुरेख सोनेरी तांबूस रंग येतो, ज्यामुळे तुमची अंडा करी दिसायला अधिक आकर्षक आणि हॉटेल स्टाईल वाटते. चवीचं म्हणाल तर अंड्यांना बाहेरून एक कुरकुरीत थर येतो आणि मसाल्यांमुळे रश्श्यांमध्ये गेल्यानंतरही अंडी फिकी लागत नाहीत. पद्धतीने तुम्ही पाहू शकता अंडी आपली आता मस्त भाजून तयार झालेली आहेत. कढई बदलण्याची गरज नाही आहे. त्यामध्येच थोडंसं तेल ॲड करून मंद आचेवर मसाला घालून छान भाजून घ्या. त्याच कढईत मसाला भाजल्यामुळे अंड्याचा आणि मसाल्याचा जो फ्लेवर तेलात उतरलेला असतो तो पूर्णपणे रश्श्यात मिक्स होतो आणि चव दुपटीने वाढते. पण भाजलेला कांदा मसाल्यामध्ये वापरलेला आहे, त्यामुळे यामध्ये स्किप केला तरी चालेल. आपण अर्ध्या टोमॅटोची प्युरी यामध्ये घालत आहोत. तुम्हाला जर आंबट चव आवडत असेल तर तुम्ही 1 टोमॅटोची प्युरी घालू शकता. अर्धाच योग्य आहे. आता लाल तिखट. मी येथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी वापरलेली आहे. तुमच्या तिखटाच्या योग्य प्रमाणाप्रमाणे तुम्ही यामध्ये तिखट घाला. 5 मिनिटे मसाला तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्या. आता यामध्ये रोस्ट केलेली अंडी घालूयात. मसाला भाजायला गडबड करू नका, इथेच खरी चव असते. मसाला जितका खमंग आणि तेल सुटेपर्यंत भाजला जाईल तितकीच तुमच्या रश्श्याला अस्सल चव आणि दाटपणा येतो. तर आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. करीमध्ये नेहमी गरम पाणीच वापरा, कारण यामुळे रश्श्याची चव टिकून राहते आणि मसाल्याचा अर्क व्यवस्थित उतरतो. मीडियम फ्लेमवर एक उकळी काढून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 5 ते 10 मिनटं हा करी छान शिजवून घ्यायची आहे. काय सुंदर तवंग आलाय बघा. यामध्ये आपण थोडीशी फ्रेश ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहोत. गरमागरम झणझणीत आणि अस्सल चवीची आपली ही अंडा करी आता खाण्यासाठी अगदी तयार आहे. लालबुंद रस्सा आणि त्यासोबत वाफळलेला भात किंवा चुलीवरची भाकरी असेल तर मग जेवणाची रंगत काही औरच असते. ह्याच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या टेस्ट ऑफ फॅमिलीला सबस्क्राईब करायला विसरू नका.